उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। ठाकरे बंधूंमध्ये महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा। दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं। 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार। सूत्रांची माहिती, उद्धव ठाकरे मविया आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता। जनसुरक्षा कायद्याविरोधातील मवियाच्या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहणार अनुपस्थित। मुंबईच्या आंदोलनात विविध कारणांमुळे काँग्रेसचे बडे नेते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। इंडिया आघाडीची मतं फुटली नसून 15 मतं अवैध ठरवली, तर काही मतांबाबत आम्हाला संशय होता, तर आम्ही नाराज नाही, आम्ही लढलो। संजय राऊतांचं निवडणुकीच्या तोंडावरती विधान। जगदीप धनखड कुठे आहे त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आम्ही नव्या उपराष्ट्रपतींना देणार। खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर मिश्किल टोला। आमची मतं फुटली हे कसं कळलं? गुप्त मतदान असताना गुप्त मतदानाची माहिती बाहेर कशी आली याची चौकशी करावी। उपराष्ट्रपती निवडणूक मतदानावेळी मतं फुटल्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची मागणी। कुर्डुवाडी प्रकरणात अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला, तर महिला IPS अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्यच। रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरती खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार। खिळ्यांमुळे अनेक वाहनं पंक्चर। खिळे कोणी ठोकले चर्चांना उधाण, तर प्रशासन काय कारवाई करणार याकडेही लक्ष। नाशिकमध्ये महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर। इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबवरून हेमंत गोडसे आणि छगन भुजबळांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई। बीडमध्ये आणखीन एक हुंडाबळी। सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळत विवाहितेची आत्महत्या। बीडच्या गेवराईत विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवरती होणार चर्चा। नेपाळ सैन्य दल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला कलाटणी देणारी महत्त्वाची घडामोड ठरलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अचानकपणे दादर इथल्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, अनिल परब हे राज ठाकरेंच्या भेटीला होते आणि ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 2.5 तास ही बैठक झालेली आहे। पालिका निवडणुकीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे। त्यामुळे येणाऱ्या 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, जळगाव या महानगरपालिकांमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांची अधिकृत युती होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर संजय राऊत, अनिल परब आणि बाळा नांदगावकर हे सुद्धा या बैठकीला होते। त्यामुळे या बैठकीचं विशेष महत्त्व आणि 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। त्यामुळे प्रतीक्षा आता 2 ऑक्टोबरची आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। उदय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतो की जवळपास 2 ते 2.25 तास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी आहे। त्यांच्यासोबत यावेळेला बैठकीमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील होते आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील होते। या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली। ती बैठक साहजिकच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका यांच्या संदर्भात होते। विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर का जागा वाटपाचं एकूणच समीकरण जुळलं तर इतरही महानगरपालिकांचं एकूणच समीकरण जे आहे ते जुळणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही प्राधान्याने विचारामध्ये घेण्यात आलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जी काही 2-2.25 तास बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये साहजिकच आपण पाहतो आहोत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती जे आपले
पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन म्हणजे शहर प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, त्याचबरोबर प्रत्येक महानगरपालिकांचे जे महानगरपालिका प्रमुख असेल अशा सर्व नेत्यांच्या स्थानिक उपस्थितीमध्ये एक वाटाघाटी जी आहे जागा वाटपाची त्या बैठका होणार आहेत आणि त्या संदर्भातलं एकूण एक टाइम टेबल जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे, तर पितृपक्षामध्ये कुठलीही घोषणा जी आहे ते होणार नाही आहे. पितृपक्षामध्ये फक्त बैठका ज्या आहेत त्या होणार आहे आणि या बैठका सर्वच म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, विरार वसई असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, नाशिक, पुणे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, जळगाव या महानगरपालिका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील यामध्ये आहे. या महानगरपालिकामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती होणार आहे. मात्र ही युती होताना स्थानिक पातळीवरचे जे नेते त्यांना देखील विश्वासात घेऊन समोरासमोर चर्चा होईल. या पितृपक्षामध्ये या सगळ्या बैठका पार पाडतील आणि त्यानंतर नवरात्र जेव्हा सुरू होईल त्या नवरात्रीमध्ये आपल्याला कल्पना आहे नवरात्रीमध्ये देवीचे घट बसतात तसे युतीचे देखील घट बसणार आहेत आणि अधिकृत घोषणा ही 2 ऑक्टोबर दसरा मेळाव्यामध्ये करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये या संदर्भातला एकूणच तयारी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि 2 ऑक्टोबर दसरा मेळाव्यामध्ये अधिकृत युतीची घोषणा होईल आणि जेणेकरून पुढच्या काही दिवसातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाला दोन्ही ठाकरे, शिवसेना ठाकरे गट आणि त्याचबरोबर मनसे दोन्ही पक्ष एकत्रित्या सामोरे जातील आणि तत्पूर्वी त्यांचा जो गृहपाठ जो आहे जागा वाटपाचा तो देखील झालेला असेल आणि त्या दृष्टिकोनातून ही तयारीची बैठक जी आहे अत्यंत महत्त्वाची होती आणि याच बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते स्वतः आवर्जून उपस्थित होते. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं शिवतीर्थ इथं आलेले याची पार्श्वभूमी देखील आपल्याला सांगायला पाहिजे कारण काल उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. एकूण त्यांचे 9 खासदार आहेत. उद्या आणि या संदर्भातल्या अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या संदर्भातल्या माहितीसाठी. अविनाश जाधव यांची काय प्रतिक्रिया ती सुद्धा आपण बघूया. मला असं वाटतं की अशा चर्चा याच्या पुढे तुम्हाला अनेक घडताना दिसतील आणि महाराष्ट्राची जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहतात आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. तर आपण बघतो 2 ऑक्टोबरला मनसे शिवसेना युतीची घोषणा केली जाणार आहे. दसऱ्याला युतीचं तोरण बांधलं जाणार अशी माहिती सध्या समोर येते. मवियाने विरोध केल्यास उद्धव ठाकरे बाहेर पडणार अशी सुद्धा चर्चा सध्या समोर येते. त्यामुळे आजच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आता समोर येते. दसऱ्याच्या मुहूर्तावरती ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो उद्धव ठाकरे आपल्याला ज्या वेळेला ही बैठक संपल्यानंतर बाहेर पडले तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. खैरेजी, आपण बघतोय आज अतिशय महत्वाची खरं तर बैठक पार पडली, अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे आम्ही अनेक महिन्यापासून चाललं आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावं. आणि ते दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे. आणि मग मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारणच बदलणार. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर, कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवारानेच निर्माण केलेला महाराष्ट्र आहे, मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे एकत्रपणे काम करून निश्चितच महाराष्ट्रात खूप चांगलं, कारण राजसाहेबांना सुद्धा ते व्हिजन त्यांनी मागे एकदम मोदींना दाखवलं होतं असं केलं पाहिजे. आणि उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांचं व्हिजन खूप मोठं विकासाचं व्हिजन आहे. दोन्ही विकासाचं व्हिजन आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम हे ते करतील आणि म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे. अगदी खैरेजी, खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, तुम्ही सुद्धा म्हणालात, आणि अखेर आता तो क्षण येतोय असं म्हणावं लागेल, कारण दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्याच्या राजकारणात काय फरक पडेल, काय बदल घडेल असं तुम्हाला वाटतंय? खूप बदल पडेल, कारण हे जे 3 चाकी रिक्षा आहे ना ती पंक्चर झालेली सध्या. आपसात भांडणं होतात त्यांचे, एकमेकाचे ते वाद निर्माण व्हायला लागले आणि ते अनेकांचं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भांडणं सुरू झालेलं आहे आपसामध्ये. त्यामुळे मी एकच सांगेल की 3 चाकी रिक्षा पंक्चर झालेली आहे
आणि आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन खूप मोठ्या प्रमाणात मराठी माणसांचा न्याय मिळवून देण्याचं काम ते करणार आहे. एकंदरीतच आता सगळ्या आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका येत आहेत. कोणाचं बळ कुठे कसं आहे किंवा कोणाची ताकद कुठे आहे, कशा पद्धतीने जागा वाटप केलं जाईल, कशा पद्धतीने समीकरण बघायला मिळेल? नाही, तर जागा वाटपाचा तो प्रश्न पुढचा आहे. अजून तर त्या ठिकाणी निवडणुका डिक्लेअर म्हणजे आता फक्त प्रभाग वगैरे काय कशा आहे ते सगळं चाललंय महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर मग सगळ्या बैठका होतील, मग आमच्या बैठका होतील शिवसेनेच्या, आमच्या बैठका चालूच आहे सगळीकडे. आणि त्याच्यानंतर मग बाकी उद्धव साहेबांच्या समोर त्या ठिकाणी आमचा पण आढावा होईल. तो आढावा झाल्यानंतर मग तिकडे पण राजसाहेबांचा पण आढावा त्यात होईल. मग दोन्ही आढावा एकत्र आल्यानंतर मग ठरवून घेतील की आपण हे असं करायचं. आणि तो एक मुद्दा महत्त्वाचा राहील. खैरेजी, महाविकास आघाडीचं काय होईल, काय वाटतं? म्हणजे काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांना काय, या कशी भूमिका असेल इथून पुढे? नाही, आता हे दोन भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीचा फायदाच होणार आहे. त्याने ॲक्सेप्ट केलं तर त्याचा फायदा होणार. नाही तर आम्ही इतर दोघं भाऊ एकत्र येणार ते तर निश्चितच केलं साहेबांनी. आणि एकंदरीतच सध्या महाराष्ट्रामध्ये जे राज्य आहे किंवा महायुतीवरती याचा कोणता परिणाम होईल किंवा आगामी काळामध्ये ज्या निवडणुका आहेत कशा पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आल्याचं समीकरण यशस्वी झालेलं बघायला मिळेल? तुम्ही कधी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी जे काही लाट येते ती लाट आता ठाकरे परिवाराची लाट येते, ठाकरे ब्रँडची लाट येते. हे तुम्ही कारण ह्या 3 चाकी रिक्षामध्ये मी म्हटलं ना की पंक्चर झाली. 3 चाकी रिक्षा त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की ते आपसामध्ये इतके त्यांचे भांडणं आहे की सुरुवात झालेली ती. आणि त्या भांडणं त्यांना म्हणजे यांना परवडणार नाही आहे भाजपला. म्हणून ते तर दुसरा विचार पण करत असतील की हे बाबा काय चाललं आहे. पण त्याच्या आधीच त्या ठिकाणी आमचे दोन्ही भावांची युती झाली तर त्या ठिकाणी खूप मोठा बदल होणार आहे. निश्चित. खैरेजी, धन्यवाद तुमचे, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.